कुठल्या निवडणुका ह्या येतच असतात. कुठलाही चांगला निर्णय घेतला की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतला, नाही घेतला घेतच नाही, त्याला काही अर्थ नाहीये. यामध्ये लोकसभेच्या निवडणुका आता देशात नाही आहेत, त्या अजून 4.5 वर्षांनी आहेत. आणि विधानसभेच्या निवडणुका म्हणूनच मध्ये वन नेशन वन इलेक्शन, असं जसं वन नेशन वन टॅक्स हे आपण आणलं GSTच्या निमित्तानं, तसं वन नेशन वन इलेक्शन हा प्रस्ताव पंतप्रधानांचा आहेच. मग तो त्या ठिकाणी मान्य करूया सगळे मिळून. त्याच्यामुळे ह्या ज्या काही गोष्टी आहेत, प्रत्येक कुठलंही काम झालं तर विरोधकांचं कामच असतं त्याला चांगलं म्हणायचंच नसतं. पूर्वी विरोधक दिलदार मानाचे होते, जसं त्यावेळेस आज वाजपेयी साहेब असते तर त्यांनी अभिनंदन केलं असतं. आज इतर पण काही मान्यवर विरोधक होऊन गेले, चंद्रशेखरजी असते किंवा मी सगळ्यांची नाव घेत नाही, परंतु तो मनाचा दिलदारपणा मोठेपणा दाखवला पाहिजे. धन्यवाद.